उपस्थित करणारी एक घटना समोर आलेली आहे। विकास लबांडे यांच्या विरोधामध्ये जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये नसलेला गुन्हा दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। म्हणजे गुन्हा दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर होता आणि त्याच्यामध्ये अटक ही विकास लबांडे यांना केल्याची बाब आता उघड झालेली आहे। बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्हा चुकीनं विकास लबांडे यांच्या नावावर नमूद करण्यात आला होता। प्रत्यक्षात तो गुन्हा गौतम कांबळे यांच्या नावावर असल्याची माहिती आहे। अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी हा गुन्हा लबांडे यांच्या नावावर दाखवल्यानं कोर्टानं जामीन अर्ज राखून ठेवला। मात्र नंतर पोलिसांनी ही नजरचूक असल्याचं स्पष्टीकरण दिलं, पण या नजरचुकीमुळे एका व्यक्तीला अटक करण्यात आली। ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो। हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही। ही आमची मोठी लढाई आहे। मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील, हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे। पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहू।